नमस्कार मित्रांनो, मी गौतम आवड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, आम्ही वंचित आहोत. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोण म्हणतंय आम्ही वंचित आहोत, का म्हणतंय आणि कशामुळं असं म्हणतंय. मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहायची असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका. मित्रांनो, झालंय असं की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सध्या जे वातावरण निर्माण झाले ते वातावरण आहे निवडणुकांचं, म्हणजेच लोकसभेच्या 2024च्या इलेक्शनचं. आणि ह्या 2024च्या इलेक्शन म्हटलं की पुन्हा आपल्याला सत्तेमध्ये येण्यासाठी सत्ताधारी असलेला भारतीय जनता पार्टी हा कंबर कसतोय. आणि हा कंबर कसत असतानाच तो आपल्याकडे समोरच्या पार्टीमधले विविध नेते, म्हणजे जे काही मातब्बर जे नेते आपण असं म्हणूया, त्या मातब्बर नेत्यांना आपल्याकडे घेऊन आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करतोय किंवा भरणी करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. याचं कारण की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, याच्यामधली मंडळी आपल्या पक्षामध्ये घेऊन किंवा आपल्या पक्षामध्ये त्यांचा समावेश करून आपला पक्ष बळकट करून 2024च्या इलेक्शनचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेला भारतीय जनता पार्टी जर बघितलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या टर्मला देशामध्ये सत्ता आपल्या हाती आणायची हा मनसुबा त्यांनी धरलेला आहे. आणि हा त्यांचा जो मनसुबा आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर जसं देशामध्ये आपल्या 28 राज्य आहेत, या 28 राज्यामध्ये असलेल्या लोकसभेच्या जागा म्हणजेच खासदारांच्या जागा जिंकणं आणि बहुमतामध्ये सरकार आणणं हे जसं सत्ताधारी पक्षाचं लक्ष आहे, त्याच पद्धतीनं जो आता सध्या विरोधी पक्ष आहे, हा जर विरोधी पक्ष बघितला तर विरोधी पक्ष नावाला शिल्लक राहिले असं म्हणावं लागेल. कारण सक्षम नेतृत्व नाहीये. आणि ते जर बघितलं तर विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो, वेळोवेळी त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. आणि मग असं झाल्यानंतर जनतेच्या समोर जाऊन की आम्ही कसे बरोबर आहोत हा सांगण्याचा सुद्धा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतो. आणि ते जर बघितलं तर मित्रांनो, लक्षात आपल्या येत असेल की सध्या जी तिसरी टर्म भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही जिंकणार आहोत आणि या देशाची सत्ता आमच्या हातात घेणार आहोत. मग हे जर करायचं असेल तर देशामध्ये असलेल्या विविध राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या जिंकणं गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर जे आपलं भारत देशातलं एक महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. आणि या 48 जागा जिंकणं भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे. परंतु ह्या जागा जिंकणं एवढं सोपं नाही. परंतु ह्या जागा जिंकण्यासाठी त्यांनी तर कंबर कसलेलीच आहे. आणि विरोधी पक्ष जर बघितला आज तर विरोधी पक्षाला पूर्णतः खिळखिळ करण्याचा यांनी प्रयत्न केलाय, की पूर्णतः खिळखिळा केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाचं जर अस्तित्व टिकवायचं असेल, विरोधी पक्षाला जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर विरोधी पक्ष, मग कोणता विरोधी पक्ष मित्रांनो, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झालेले आहेत, शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत. आणि काँग्रेस जर म्हणाल तर काँग्रेसमधले काही नेते भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन ते त्यांच्याकडे स्थिर झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर विरोधी पक्षाने सक्षम बनणं ही काळाची गरज आहे. आणि मग ही काळाची गरज असताना भारतीय जनता पार्टीने तर राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, शिवसेनेचे 2 तुकडे केले, काँग्रेसमधले लोक आपल्याकडे घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या काही पोकळी निर्माण होते किंवा जी काही जागा निर्माण होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी या विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना रणनीती आखावी लागते. आणि रणनीती आखून आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील
किंवा भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे कशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकारण करते हे सर्व लोकांना माहिती आहे, सर्व लोकांना ते दिसायलाही लागले आणि भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा पराभव सुद्धा त्यांना दिसतोय. म्हणून तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करतायत, लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करतायत. या चढाओढीमध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला हरवणं ही काळाची गरजच आहे. आणि मग हे बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल यांना आता महाराष्ट्रामध्ये असलेली परिस्थिती, वस्तुस्थिती याचं भान ठेवून हे काम करावं लागेल. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक गंमत अशी झाली की ह्या 2019 पासून म्हणजे 2019च्या लोकसभेच्या इलेक्शन पासून या महाराष्ट्रामध्ये एक पक्ष उदयाला येतोय आणि तो पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडी. आणि हा वंचित बहुजन आघाडी उदयाला येतोय आणि स्वतःचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करतोय. आणि त्यांच्याकडे जर आता टक्केवारी बघितली मताची तर ती मताची टक्केवारी बढ़ते. 2019ची जर मताची टक्केवारी बघितली तर ती टक्केवारी या पक्षांच्या बरोबर किंवा या पक्ष जे काही आहेत, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या लोकांचे जी काही मंडळी, जे काही खासदार पराभूत झाले ते वंचितच्या मताधिक्यामुळे पराभूत झाले हे सर्वांना माहिती आहे. त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे सुद्धा पराभूत झाले हे सुद्धा माहिती आहे. परंतु ही जर गोष्ट बघितली तर वंचित बहुजन आघाडी हा जो काही फॅक्टर आहे किंवा हा जो काही एक पक्ष आहे, या पक्षाला आपल्याकडे समाविष्ट करून घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. परंतु काळाची गरज बनली कशी तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा स्वतःचा वर्ग तयार होतोय आणि हा वर्ग जर आपल्याकडे आला तर मात्र आपल्याला सहज भारतीय जनता पार्टीला हरवता येईल असा एक विचार या महाराष्ट्रामधील जे सत्ताधारी पक्ष आहेत, म्हणजे राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, यांनी केलेलं आहे. परंतु जर एखाद्या पक्षाला आपल्यामध्ये समाविष्ट करायचं तर त्या पक्षाला आमच्या पक्षात समाविष्ट व्हा किंवा आमच्या आघाडीमध्ये समाविष्ट व्हा म्हणून चालणार नाहीये. या पक्षांनी आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे आणि सत्ता ज्या माणसांनी भोगलेली असते, सत्तेची लालच ज्यांना लागलेली असते, ही मंडळी आपला हिस्सा, कारण नवीन एखाद्या माणसाला जर आपल्या ताटामध्ये बोलवायचं असेल, आपलं ताट आपण वाढून घेतलेलं आहे जेवायला आणि त्यामध्ये जर नवीन माणसाला बोलवायचं असेल तर मित्रांनो आपल्या ताटातलं त्याला काहीतरी द्यावं लागेल हे यांना माहिती आहे. आणि ते द्यायचं म्हटलं की मग मात्र इथे माणसांची जर तर सुरुवात होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सत्ता आपल्या हातात असली पाहिजे आणि ज्यांच्याकडे मताचा टक्का आहे तो सुद्धा माणूस आपल्या गळाला लागला पाहिजे किंवा आपल्या बरोबर आला पाहिजे असा मनसुबा घेतलाय. आणि म्हणून महाराष्ट्रातील जी काही सध्याची स्थिती, परिस्थिती, वस्तुस्थिती बघितली तर वंचित बहुजन आघाडीच्या सभा जर बघितल्या तर अत्यंत प्रचंड सभा होत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणचे जर आंदोलनं बघितले तर हेही सक्सेस होत आहेत, यशस्वी होत आहेत. आणि मग जनाधार जर बघितला तर हा वंचितकडे वाढताना दिसतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ह्या तीनही पक्षाने वंचितला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तयारी दर्शवली. आणि ही तयारी दर्शवत असताना मग त्यामध्ये असलेल्या वाटाघाटीसाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेला एक विचाराने आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि एकाच एक जर लढत झाली म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी असेल तर मग मात्र महाविकास आघाडीचा मार्ग सोपा होतोय हे मात्र सर्वांना दिसतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्याचं निमंत्रणही त्यांना देण्यात आले. आणि निमंत्रण दिल्यानंतर मात्र हे जे काही तीन पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, यांचे काही अंतर्गत जे काही गोष्टी आहेत हे प्रथमतः बोलत असतील त्या बोलतायत. आणि त्यानंतर मात्र हा जो काही वंचितचा घटक त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे त्या मंडळींना ते नंतर बोलवतायत. मी असं का म्हणतोय? खोटं वाटतंय तुम्हाला? मित्रांनो,
या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः काय म्हणतायत तुम्ही तो व्हिडिओ ऐका. की उपऱ्यासारखी वागणूक महाविकास आघाडीच्या चर्चेत आम्हाला मिळते असं का म्हणावं लागतं? महाराष्ट्रातल्या वंचितांचे नेते आहात तुम्ही. ज्या काही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये हे 3 पक्ष बसतात. त्यांच्या झाल्यानंतर मग ते असणारं वंचितच्या ह्यांना बोलवतात. म्हणून मी असं म्हटलं की आम्ही वंचित आहोत, आम्ही उपरे आहोत, तेव्हा त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही उपरेच आहोत. सांगितलं बाळासाहेबांनी की हे जे काही आम्हाला समाविष्ट करून घ्यायला तयार आहेत किंवा समाविष्ट करायचं म्हणतायत, ह्यांची बोलणी पहिली ह्या 3 पक्षांमध्ये होते. म्हणजे जागा वाटपाची काही किंवा काही गोष्टी ज्या घडामोडी असतील त्याच्यावर ह्या तिघांची पहिली बोलणी होते. आणि तोपर्यंत आम्ही बाहेर बसलेलो असतो आणि बाहेर ज्यावेळेस ह्या तिघांचं संपतं बोलणं त्यावेळेस मग आम्हाला त्यामध्ये एंट्री येते किंवा आम्हाला बोलवलं जातं. याचा अर्थ काय होतो? साधी गोष्ट आहे. एखादा नवीन माणूस जर आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा असेल तर ही 3 मंडळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रथमतः विचार करतात कोणत्या गोष्टीवर बोलायचं किंवा जागा वाटपाचा असेल तर त्यांना कधी जागा द्यायच्या किंवा काय द्यायच्या ह्या तिघांमध्ये. कारण हे 3 यांनी सत्ता भोगलेली आहे आणि हा वंचित जो घटक आहे यांच्याकडे जनाधार वाढतोय. त्यांची मदत त्यांना हवी आहे आणि त्यांना जर मदत पाहिजे असेल तर मात्र वंचितला सुद्धा सत्तेचा वाटा द्यावा लागणार आहे, सत्तेचा हिस्सा द्यावा लागणार आहे. म्हणून ते त्यांना बाहेर बसवत आहेत आणि अंतर्गत काही चर्चा करतायत. आणि म्हणून बाळासाहेबांनी असे सांगितलं की आम्ही वंचित आहोत, म्हणजे आम्ही सत्तेपासून अजून दूरच आहोत. आमच्याकडे लोकांचा कल आहे, म्हणजे आमच्याकडे सध्या काहीतरी या 3 पक्षांना मदत होणार आहे किंवा मदतीची अपेक्षा आहे आमच्याकडून आणि ती मदत आम्ही देऊ शकतो अशी त्यांची अपेक्षा असल्यामुळं ते आम्हाला बोलवतायत. परंतु अजूनही मेन मीटिंग किंवा मुख्य मीटिंगमध्ये नाही, तर आम्ही अजूनही बाहेर आहोत, म्हणजे सत्तेपासूनही वंचित आहोत. आणि अशा मिटिंगा ज्या काही प्रमुख किंवा मेन मिटिंगा असतील, मुख्य मिटिंगा असतील, याच्यापासून सुद्धा आम्ही दूर आहोत. म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलंय की आम्ही वंचित आहोत, म्हणजे सत्तेचा हिस्सा अजून आम्हाला मिळायचा आहे, आम्हाला जायचंय, यांच्यासारखं सत्तेमध्ये आम्हाला जाऊन बसायचंय. मित्रांनो, मग बाळासाहेब जे म्हटले किंवा बाळासाहेबांनी जे काही वाक्य वापरलं, बाळासाहेबांनी जे शब्द वापरले ते योग्य आहेत का? की खरंच वंचित बहुजन आघाडीकडे जे काही कार्यकर्ते असतील, वंचित बहुजन आघाडीकडे काही जो मताचा टक्का आहे तो त्यांच्याकडे आहे, त्यांचा जनाधारही वाढतोय. परंतु बाळासाहेब जे म्हणले की आम्ही वंचित आहोत, म्हणजे सत्तेपासून अजूनही जो घटक लांब राहिलेला आहे, दूर राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे, हे बाळासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे की नाही? तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की बाळासाहेबांनी वापरलेला शब्द बरोबर आहे की चूक आहे. मित्रांनो, आज एवढंच. परंतु पुढचा व्हिडिओ ऐकायला मात्र नवा विषय, नवा आशय, नवे विचार ऐकायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.